नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. रात्रीच्या जेवणासाठी पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा व्हेज पुलाव बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी मी व्हेज पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या ज्याचा भात मोकळा होतोय तो. त्यानंतर इथं सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण लगेच पुलाव बनवूयात. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आज आपण पुलाव बनवणार आहोत. तेल घालायचं आहे आपल्याला. गरजेनुसार तेलाचा वापर करा, कमी जास्त. तुम्ही जितकं तेल घालता तितकं तुम्ही पुलावसाठी तेल वापरू शकता. तेल गरम झालं की यामध्ये आता आपण जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला. खडे मसाले घालणार आहे मी थोडेसे. खूप जास्तही खडे मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला. 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी आणि छोटासा तुकडा दालचिनीचा घालायचा आहे. जिरे मोहरी घातलेली आहे. आता खडे मसाले घालून घेणार आहे मी बघा. त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण तुम्ही ठेचूनही घालू शकता. आता हे आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथं 2 मोठ्या साईजचे कांदे की नाही मी उभे कट करून घेतलेले आहेत. कांदा उभा कट करून घ्यायचा आहे. आता कांदा घालायचा आहे आपल्याला तेलामध्ये. अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप छान हा पुलाव तयार होतो. कांदा आपल्याला थोडासा अर्धा कच्चा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त कांदा करपवायचा नाही आहे. थोडासा अर्धा कच्चा भाजून घ्यायचा आहे. आता इथे की नेहमी कच्चे शेंगदाणे घालते 1 मूठभर. आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे घाला. शेंगदाणेही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. कांदा खूप जास्त करपवायचा नाही आहे, अर्धा कच्चाच भाजायचा आहे. आता की नाही वाटाणा सोलून घेतलेला आहे. एक छोटी वाटी वाटाणा घालते मी. आवडीनुसार तुम्ही वाटाणा भाज्या घालू शकता कमी जास्त. हिरवा वाटाणा घातलेला आहे. आता टमॅटो, गाजर, शिमला मिर्च, बटाटा आणि पत्ताकोबी ह्या सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त घालू शकता. यामध्ये तुम्ही बीन्स घालू शकता, त्यानंतर फ्लावर घालू शकता. माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढ्या मी घातलेल्या आहेत. आता या सर्व भाज्या घालून आपल्याला पुन्हा एकदा ह्या भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. खूप जास्त भाजायची गरज नाही पडत. भाज्या थोडंसं भाजून घेतले तरी चालतील. आता इथं सोयाबीन जे सोया चंक्स असतात ना ते मी 1 मूठभर गरम पाण्यामध्ये की नाही 5 ते 10 मिनिटं ठेवले होते भिजायला. ते पण मी घालून घेते. पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त घालू शकता यामध्ये. जितक्या तुम्ही भाज्या घालाल ना तितका आपला व्हेज पुलाव खूप छान तयार होतो. आता यामध्ये धना पावडर, थोडंसं हिंग, त्यानंतर बिर्याणी मसाला, 1 चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा मी हिंग घातलेला आहे, मोठा 1 चमचा धना पावडर आणि अंदाजे 1 चमचा मोठा बिर्याणी मसाला घातलेला आहे. हे सर्व घालून आपल्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी तांदूळ आधी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. तांदूळ आधीच धुवून घ्यायचं म्हणजे थोडंसं तांदूळ भिजल्या जातं मग. आता तांदूळ मी यामध्ये घालून घेते. आता की नाही आपल्याला हे तांदूळ आणि भाज्या 1-2 ते 3 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्तही नाही भाजायचं, 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण कुठलाही मसाले भात करतो किंवा पुलाव बनवतो तर त्यावेळेस काय करायचं, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका बाजूला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. जितका तांदूळ आपण मोजून घेतला होता ना तेवढंच आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तांदूळ जितका आहे ना तेवढं पाणी घालायचं आहे भात शिजण्यासाठी आणि भाज्या शिजण्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं घालायचं, 1 वाटी ते 1.5 वाटी पाणी. खूप जास्त भाज्या शिजायला पाणी लागत नाही. त्यामुळे बघा जितकं तांदूळ घेतला आहे ना तेवढं मी पाणी घालणार आहे. आता इथे बघा 1 बाउल भरून तांदूळ भिजत घातलेला होता तर मी तेवढंच गरम पाणी घालणार आहे. आता वरून थोडंसं पाणी घालते भाज्या शिजण्यासाठी. भाज्या शिजण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही. बघू शकता तुम्ही 1/2 कप मी पाणी घातलेलं आहे एक्स्ट्राचं. आता याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. राईस आणि भाज्या छान अशा आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत आणि पाण्याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत.
सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर मुलांना पटकन टिफिन द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा व्हेज पुलाव नक्कीच करू शकता. खूप छान होतो आणि शिवाय हेल्दी पण आहे. आपण यामध्ये भरपूर अशा भाज्याचा वापर केलेला आहे. तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता की नाही मी झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे मीडियम गॅसवरती. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. पूर्ण वाफ जाऊ दिलेली आहे मी कुकरची. आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. यातला की नाही एक ना एक तांदळाचा तुकडा मोकळा झालेला आहे. तुम्हाला बघूनच कळेल. अगदी परफेक्ट असा आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मोकळा झालेला आहे. तुम्हाला बघून कळतच असेल. तर मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा हा व्हेज पुलाव करून बघा. खूप छान होतो आणि याची टेस्ट म्हणाल तर इतका छान होतो ना. एकदा तुम्ही जर अशा पद्धतीने व्हेज पुलाव बनवला ना, तुमच्या घरातील मंडळी ना सेम पद्धतीने तुम्हाला व्हेज पुलाव बनवायला सांगतील, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. तर मस्त असा आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. नक्की बनवून बघा. बघा किती छान एकदम मोकळा असा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.